नमस्कार. आज आपण एका खास नदीबद्दल बोलणार आहोत. वैनगंगा. नाव ऐकलं की अनेकांना आठवतं द जंगल बुक. आपल्याकडे वैनगंगा, मोगलीच्या जंगलातील जीवनवाहिनी नावाचा एक अहवाल आहे. तर आज आपण या नदीचं खरं रूप, तिचं महत्त्व आणि तिची आजची स्थिती हे सगळं समजून घेऊया. नमस्कार. हो, नक्कीच. ही नदी म्हणजे फक्त किपलिंगच्या गोष्टीपुरती नाहीये. ती गोदावरीची एक प्रमुख उपनदी आहे आणि मध्य भारतासाठी म्हणजे तिथली परिसंस्था, लाखो लोकांचं जीवन, संस्कृती या सगळ्यांसाठी ती खूप महत्वाची आहे. अच्छा. तर आपण आज तिचा उगम, प्रवास, तिचं महत्त्व आणि हो, सध्याची आव्हानं यावर बोलूया. वैनगंगेचा प्रवास सुरू होतो मध्य प्रदेशात. सिवनी जिल्हा आहे ना, तिथल्या महादेव टेकड्यांमधून. तिथून ती साधारणपणे 580 किलोमीटर दक्षिणेकडे वाहते. बापरे. 580 किलोमीटर. हो. आणि मग महाराष्ट्रात चापराळा म्हणून गाव आहे, तिथे ती वर्धा नदीला मिळते. ओके. आणि मग त्या एकत्रित प्रवाहाला म्हणतात प्राणहिता. अच्छा. ही प्राणहिता शेवटी गोदावरीला जाऊन मिळते. म्हणजे हा एक मोठा नदी प्रणालीचा भाग आहे. हा. आणि या प्रवासात तिला इतरही नद्या मिळत असणार ना? अगदी. कान्हाण, बावनथडी, बाघ अशा अनेक महत्वाच्या उपनद्या तिला येऊन मिळतात. आणि म्हणूनच मग बालाघाट, भंडारा, गडचिरोली ही सगळी शहरं तिच्यावर अवलंबून आहेत. बरोबर. ती खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी आहे या प्रदेशाची. आणि हो, ते जंगल बुक कनेक्शन, किपलिंगने सियोनी जंगल आणि वैनगंगेचा उल्लेख केलाय असं आपल्या स्रोतांमध्ये आहे. पण गंमत म्हणजे असं म्हणतात की ते स्वतः कधी आले नव्हते इथे. अच्छा. 1831 मध्ये म्हणे सिविनीमध्ये एका लांडग्याने वाढवलेल्या मुलाची बातमी होती. हो हो. त्यावरून त्यांना मोगलीची कल्पना सुचली. खरं आहे का? हो, ही माहिती बऱ्यापैकी खरी मानली जाते. म्हणजे प्रत्यक्ष भेट जरी नसली तरी त्या बातमीने आणि इतरांच्या वर्णनांनी त्यांना नक्कीच प्रेरणा मिळाली असणार. आणि त्यातली पात्र म्हणजे शेर खान, बालू हे खरंच पेंच राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आढळणाऱ्या प्राण्यांवर आधारित आहेत असं म्हणतात. अच्छा. हे पेंच उद्यान 1992 पासून व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झालंय. तिथे वाघ, बिबट्या, अस्वल, रानकुत्री खूप वन्यजीव आहेत. आणि हे उद्यान एका मोठ्या वन्यजीव कॉरिडॉरचा भाग आहे असंही तुम्ही म्हणालात. म्हणजे काय नक्की? याचा अर्थ काय? वन्यजीव कॉरिडॉर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर 2 मोठ्या जंगलांना जोडणारा एक नैसर्गिक पट्टा किंवा मार्ग. पेंच कान्हा ताडोबा हा असाच एक महत्वाचा कॉरिडॉर आहे. हां. या मार्गामुळे वाघांसारख्या प्राण्यांना एका जंगलातून दुसऱ्या जंगलात सहज जाता येतं, स्थलांतर करता येतं. यामुळे त्यांना नवीन साथीदार मिळतात आणि त्यांची अनुवांशिक विविधता टिकून राहते. म्हणजे ते एकाच ठिकाणी कोंडले जात नाहीत. समजलं. खूपच महत्वाचं आहे हे तर. पण ही नदी फक्त जंगल आणि वन्यजीवांसाठी नाहीये, माणसांसाठी पण वरदान आहे. तिला विदर्भाचा भातखळा म्हणतात, हे नावच सगळं सांगतंय. अगदी बरोबर. सिंचनामुळे इथे भातशेती खूप वाढली आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न पण म्हणजे 40 ते 60% वाढलं असं आपले स्रोत सांगतात. हो. इतकंच नाही तर जिथे सिंचन पोहोचलं तिथे शेतकरी आत्महत्या कमी झाल्याचंही एक निरीक्षण आहे. हो, हे खरं आहे. भीमगड नावाचं एक धरण आहे जे आशियातलं सर्वात मोठं मातीचं धरण आहे असं म्हटलं जातं. अच्छा. आणि गोसीखुर्द जो राष्ट्रीय प्रकल्प म्हणून ओळखला जातो, या दोन्ही प्रकल्पांनी सिंचनात मोठी मदत केली आहे. पण इथे एक दुसरी बाजू पण आहे. विकासाचा विरोधाभास म्हणा हवं तर. म्हणजे बघा, गोसीखुर्दमुळे सिंचन वाढलं, फायदा झाला, पण त्याचवेळी लाखाहून अधिक लोकांना विस्थापित व्हावं लागलं. त्यांची घरं, जमिनी गेल्या. अरे देवा. त्यामुळे विकास कुणासाठी आणि त्याची किंमत काय हा प्रश्न नेहमीच उरतो. आता तर वैनगंगा नालगंगा नदीजोड प्रकल्पाचीही चर्चा सुरू आहे. म्हणजे एका बाजूला फायदा दिसतोय, पण दुसऱ्या बाजूला मोठी सामाजिक किंमत चुकवावी लागते. या नदीचा फक्त आर्थिक नाही तर सांस्कृतिक वारसा पण खूप मोठा असं दिसतंय. मार्कांडा इथल्या मंदिरांचा उल्लेख आहे. विदर्भाचे खजुराहो हे काय प्रकरण आहे नक्की? हो, मार्कंड्या देवस्थान ना वैनगंगेच्या काठावरच आहे. इथे 8व्या ते 12व्या शतकातली हेमाडपंथी शैलीतली मंदिरं आहेत. हेमाडपंथी म्हणजे एक विशिष्ट बांधकाम शैली. यात दगडांना आकार देऊन चुन्याचा वापर न करता एकमेकांमध्ये असे काही बसवतात की बांधकाम पक्क होतं. अच्छा. आणि या मंदिरांवरचं कोरीव काम अप्रतिम आहे, खूप सुंदर आहे. अशी आख्यायिका आहे की मार्कंडेय ऋषींनी इथे तपश्चर्या करून अमरत्व मिळवलं होतं. वा. आणि पूर्वी कसं नद्या हे व्यापाराचे मार्ग असायचे, त्यामुळे हे ठिकाण एक महत्वाचं व्यापारिक केंद्र पण होतं असं पुरातत्वीय पुरावे सांगतात. म्हणजे इतिहास, अध्यात्म आणि कला सगळं आहे इथे.
पण आजकाल या नदीसमोर आव्हानं पण कमी नाही आहेत, नाही का? पहिला मुद्दा म्हणजे बेकायदेशीर वाळू उपसा. हो, ही खूप मोठी समस्या आहे. यामुळे नदीच्या पात्रात बदल होतो, जैवविविधतेवर परिणाम होतो. बरोबर. आणि दुसरी गंभीर समस्या म्हणजे प्रदूषण. शहरांमधून, कारखान्यांमधून येणारं सांडपाणी थेट नदीत मिसळतंय. कन्हान नदीचं उदाहरण तर खूपच चिंताजनक आहे. तिचं पाणी इतकं प्रदूषित झालंय की ते वापरण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही, असा अहवाल सांगतात. हे खूपच धक्कादायक आहे. आणि तिसरी गोष्ट जी कदाचित लोकांना लगेच खरी वाटणार नाही, पाण्याची टंचाई. इतक्या मोठ्या नदीला पाण्याची टंचाई? हो, इतका पाऊस पडून सुद्धा उन्हाळ्यात नद्या अक्षरशः कोरड्या पडायला लागतात. याचं मुख्य कारण म्हणजे पाण्याचा अतिउपसा आणि नियोजनाचा अभाव. कन्हानसारख्या नद्या तर फेब्रुवारी महिन्यातच कोरड्या पडायला लागतात असं निरीक्षण आहे. हे नैसर्गिक नाहीये, हे आपल्यामुळे होतंय. मग या सगळ्यावर काही उपाययोजना, काही प्रयत्न सुरू आहेत का? हो, प्रयत्न निश्चितच सुरू आहेत. एक म्हणजे एकात्मिक नदी खोरे व्यवस्थापन, IRBM म्हणतात त्याला. म्हणजे तुकड्यात विचार न करता संपूर्ण नदी खोऱ्याचा एकत्रितपणे विचार करून नियोजन करणं. म्हणजे वैनगंगा शोध यात्रासारखे काही उपक्रम पण आहेत, ज्यात स्थानिक लोक नदीचा अभ्यास करतायत, तिच्या समस्या समजून घेतायत. हे छान आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आहे NGT, जी पर्यावरण संबंधी कायदेशीर बाबी पाहते. त्यांनी पण प्रदूषित नद्यांसाठी कृती आराखडा बनवायला सांगितला आहे. आणि अनेक स्थानिक गट पण संवर्धनासाठी काम करतायत. म्हणजे आशा आहे अजून. एकूणच वैनगंगा ही फक्त एक वाहती नदी नाहीये. ती निसर्ग, साहित्य, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि लोकांचं जगणं या सगळ्याला जोडणारा एक महत्वाचा धागा आहे. अगदी बरोबर. आव्हानं नक्कीच मोठी आहेत, पण तिच्या संरक्षणासाठी आणि तिला पुन्हा चांगलं करण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू आहेत, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. आणि ही फक्त सरकारची जबाबदारी नाहीये, ही आपल्या सगळ्यांची सामायिक जबाबदारी आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, तो मांडायला हवा. आपण पाहिलं की एखाद्या नदीखोऱ्यातलं पाणी वाचवण्यासाठी किंवा दुसरीकडे वापरण्यासाठी ते दुसऱ्या दूरच्या खोऱ्यात वळवण्याचे मोठे प्रकल्प आखले जातात, जसा हा वैनगंगा नालगंगा नदी जोड प्रकल्प. पण अशा प्रकल्पांचे भविष्यात पर्यावरणावर आणि समाजावर नेमके काय परिणाम होऊ शकतात, ज्याचा आपण आज पूर्णपणे अंदाज लावू शकत नाही, या दूरगावी परिणामांचा खोलवर विचार आजच करणं गरजेचे नाही का?